छत्रपती शिवाजी महाराज की जय। आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप साहेब, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचे 7वे वंशज, आमचे गुरुवर्य, समाजामध्ये अतिशय नामलौकिक असलेले चंद्रकांतजी खोमणे साहेब, या भागातील आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे मित्र बाबाराजे जाधवराव, या कार्यक्रमाकरता या कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला या संस्थेचे मुख्याध्यापक, सरपंच, व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर, आमचे गुरु अण्णा, सर्वच व्यासपीठ, नगरसेवक साहेब, सरपंच, सर्वच मान्यवर, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी, समाजाचे सर्व समाजातील समाज बांधव, या ठिकाणी ITI याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेले सर्व मुलं मुली, सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो। खास करून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक स्वातंत्र्य काळानंतर 75 वर्षानंतर आपण हा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा कुठंतरी नाव दिलं असंही आपण आता पाहतो। आणि हे नाव देताना खऱ्या अर्थानं रामोशी बेडर समाजाने ह्या भारताकरता, ह्या महाराष्ट्राकरता अनेक वीर पुरुष फासावरती जाण्याकरता दिलेले आहेत। मग त्याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असन, भैरजी नाईक असन, सिंदूर लक्ष्मण असन, बेडर कनाप्पा असतील, याच्यामध्ये सिंदूर लक्ष्मण असन, बाजा अनेक, म्हणजे कमीत कमी 100पेक्षा जादा आमदार साहेब रामोशी समाजातले या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना विरोध केलेले, फासावरती गेलेले आमचे नेते आहेत। त्याच्यामध्ये जे मोठे नेते आहेत, जे मोठे वीर पुरुष जे आपण सर्वजण मानले जाते, त्याच्यातले पहिलं नाव येतं भैरजी नाईक। ज्या छत्रपतींच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना एखादी मोहीम जर त्या ठिकाणी फत्ते करायची असेल तर भैरजी नायकांनी जर येस म्हणलं तर ती मोहीम फत्ते होणार, नाही म्हणलं तर छत्रपतींनी त्या ठिकाणी 2 पावलं पाठीमागे यायचे। असे भैरजी नाईक आज इस्रायल सारख्या ठिकाणी भैरजी नाईक शिकवलं जातं, भैरजी नाईकांचं चरित्र शिकवलं जातं। लंडनमध्ये भैरजी नाईक शिकवले जातात। भैरजी नायकांचा एवढा मोठा इतिहास असून आजपर्यंत भैरजी नायकांचं साधं सरकारी एक टपरीला सुद्धा नाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं नाही, ही शोकांतिका आहे। सिंदूर लक्ष्मण आपण जसं पाहतोय की भैरजी नायकांनंतर की उमाजी नाईक असतील, या देशावरती ज्यावेळेस पहिल्यांदा सर्वांनी ज्यावेळेस बंड पुकारायचं ठरवलं त्यावेळेस प्रत्येक इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांना जो विरोध करीत त्याला माहिती होतं की आपलं वाटोळं त्या ठिकाणी होणार आहे। त्या ठिकाणी उमाजी नायकांसारखा एक रामोशी समाजातला व्यक्ती पुढे येतो, 18 पगड जाती एकत्र करतो, छत्रपतींचं चरित्र त्या ठिकाणी मांडतो आणि त्या ठिकाणी छत्रपतींचा आदर्श घेऊन जसं छत्रपतींचा राज्याभिषेक आमदार साहेब त्या ठिकाणी राज्याभिषेक आपल्या छत्रपतींचा झालता, त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर उमाजी नायकांनी एका खडकावरती आपले सौंगडे घेऊन 18 पगड जातीतले त्या ठिकाणी सर्व लढाऊ लोक घेऊन त्या ठिकाणी राज्याभिषेक केला आणि जसं छत्रपतींनी राज्याभिषेक केला त्याचप्रमाणे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांनी त्या ठिकाणी राज्याभिषेक केला। त्याच्यानंतर उमाजी नायकांना पकडले गेलं, त्यांना फासावरती देण्यात आलं। ज्या नेत्याने त्यांना, ज्या साहेबांनी, त्या इंग्रजाच्या अधिकाऱ्याने मॅन्कटॉसनी पकडलं आणि त्यानंतर फासावरती द्यायच्या आधी
उमाजी नाईकांच्या बऱ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, बऱ्याच गोष्टी गप्पा मार लक्षात आल्या आणि त्या त्यांनी लिहून ठेवल्या. आणि लंडनमध्ये उमाजी नाईकांचा इतिहास आता भेटतो. कारण त्याचं एक आहे की ज्यांनी पकडलं, ज्यांनी फासावरती दिलं, त्या मॅककिंटॉश अधिकाऱ्यांनी उमाजी नाईकांचा इतिहास त्या ठिकाणी लिहून ठेवला. आणि त्या ठिकाणी मॅककिंटॉश अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की इतिहासामध्ये आम्हाला असं दिसतंय आणि आम्हाला असं या ठिकाणी आम्ही शोधलं की जर उमाजी नाईक पकडले नसते, उमाजी नाईक फासावरती दिले नसते, तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. एवढा मोठा वीर पुरुष जर जन्माला आला, एवढं मोठा इतिहास घडवला, आद्य क्रांतीवीर आपण सर्वजण म्हणतो, त्याही व्यक्तीचं एका टपरीला सुद्धा नाव आतापर्यंत आपल्याला आढळण्यात आलं नाही. सिंदूर लक्ष्मण जसं उमाजी नाईक आहे त्यांच्या नंतरचा आदर्श घेऊन सिंदूर लक्ष्मण, कर्नाटकामध्ये त्यांचा जन्म, आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये जत तालुक्यामध्ये त्यांचा जन्म आणि त्या जतमध्ये सिंदूर लक्ष्मणांचं मोठं त्या ठिकाणी हे आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठा बंड केला आणि त्यांनाही त्या ठिकाणी फासावरती जावं लागलं. त्यांचंही महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढेही टपरीला सुद्धा नाव दिसत नाही. उमाजी नाईक असन, बहिर्जी नाईक असन, त्या ठिकाणी आपल्या गडचिरोलीमध्ये कटप्पा नाईक म्हणून आहेत. त्याच्यामध्ये गडचिरोलीमध्ये त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं आणि जसं उमाजी नाईकांचं या ठिकाणी आहे त्याच पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी क्रांतीवीर म्हणून ते फासावर गेलेले आहेत. हे पाचही लोक रामोशी बेडर वेरड समाजामधले एकदम महान मानल्या जाणारे यांचं आज या ठिकाणी आपण ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी आपण निवेदन दिलं, या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांसमोर आपण मांडलं. आपल्याला पाहण्याकरता रामोशी समाज हा आपण खूप ऐकलेला आहे. रामोशी समाज लढवाया आहे, रामोशी समाज सर्व काय आहे, रामोशी समाजाचे नेते खूप आहेत, रामोशी समाजाचा बरेच काही नेते फासावरती गेलेले आहे. रामोशी समाज मस्त फासावरती गेलाय, मस्त या देशाकरता गेलाय, पण त्यांचा इतिहास कुठं आहे? आपण ज्यावेळेस सर्व काही काढलं, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती साजरी करायची, तर सरकारी जयंती साजरी करण्याकरता आपल्याला महापुरुष त्या ठिकाणी म्हणजे महापुरुषाच्या यादीमध्ये नाव लागतं. क्रांतीवीराची जयंती त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपण त्या ठिकाणी सरकारी जयंती करताना अनेक त्या ठिकाणी आपण कागदपत्र काढले. त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे कागदपत्र मिळून आले. काही लंडनवरून आपण मॅककिंटॉशच्या डायरीचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि म्हणून आपल्याला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती, सरकारी जयंती करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसलेलं आहे. आज आपण उमाजी नाईकांचं तिकीट त्या ठिकाणी आलेलं आहे. उमाजी नाईकांचा इतिहास 8वीच्या पुस्तकामध्ये आता आपण वाचायला त्या ठिकाणी भेटलेला आहे. आता ही 5 नावं जी दिलेली आहेत, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक शासकीय औद्योगिक संस्था पुरंदर या ठिकाणी आपल्याला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव लागलेलं आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक शासकीय संस्था अकोला हे दोन ठिकाणी आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची नावं ITI याला लागलेली आहे. आता याच्यामध्ये साहेब ज्यावेळेस यादी आली त्यावेळेस यादी आल्यानंतर उमाजी नाव दुसरं द्या. मी खास करून या ठिकाणी विखे पाटलांचा टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण स्वागत केलं पाहिजे की मी ज्यावेळेस फोन केला की रामोशी समाजाचा नेता आहे किंवा रामोशी समाजात उमाजी नाईक जन्माला आलाय म्हणून ती नाव काढताय का म्हणलं तिथून. कारण जर अकोल्यामध्ये जर उमाजी नाईकांचं नाव जर येतं असेल, तुम्ही जर तिथं दुसऱ्याचं नाव देत असेल, त्या अजून 4 ठिकाणी जरी दिलं तरी उपकार फेटायचे नाहीत उमाजी नाईकांचे. एवढे मोठे उपकार आहेत महाराष्ट्रावरती. म्हणून अकोल्यामध्ये म्हणले नाना ठीक आहे, त्या ठिकाणी अकोल्याला सुद्धा आपण उमाजी नाईकांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. क्रांतीवीर व्यंकटप्पा नाईक हे गडचिरोलीमध्ये ITI अशा संस्थेला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. शूरवीर बहिर्जी नाईक विटा म्हणजे विटेचे त्या ठिकाणी त्यांचं विटा तालुक्यामध्ये त्यांचं स्मारक आहे. त्या ठिकाणी आपण ITI कॉलेजला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. आणि सिंदूर लक्ष्मण
हे जतमधले आहे. तर जत तालुक्यामध्ये ITI कॉलेजचं त्या ठिकाणी केलं आहे. काल दोन्ही त्या ठिकाणी आपण उद्घाटन करून आज या ठिकाणी कालच संध्याकाळचं आचारसंहिता लागणार म्हणून आपण सांगितलं होतं की काल रात्री घ्यायचं, पण आपल्याला वेळ नव्हता, त्यामुळे आता आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यामध्ये मी पहिल्यांदा बाकीचं या ठिकाणी सांगण्यापेक्षा हा जो इतिहास आहे, हे 5 जणांचा इतिहास आपल्या समोर आत्ता आपला आलेला आहे. अजून असे 100 आपले नेते आहेत यांचा इतिहास आपल्याला समोर आणायचा आहे. याच्यामध्ये आपल्या सर्वांचं, तरुणांचं, आपल्या नेत्यांचं, समाजाचं, इतर समाजांचं योगदान त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपला इतिहास जर समोर आला, आपले नेते जर समोर आपले नेत्यांनी समाजाकरता, देशाकरता काय केलं हे जर समोर आलं, तरच रामोशी बेडर समाजाला न्याय मिळू शकतो. आणि त्या ठिकाणी हा न्याय मिळवून देण्याचं कारण एकच व्यक्ती ह्या महाराष्ट्रामध्ये आहे. मी माझ्या समाजाला आणि सर्वांना या ठिकाणी सांगतो आणि इतर याच्यामध्ये सुद्धा सांगतो, रामोशी समाज इमानदार आहे. रामोशी समाज दिलेल्या शब्दाला जागतो. ज्यांनी आमच्याकरता केलेलं आहे त्यांच्याकरता आम्हाला करायचं असं आपण म्हणतो, शब्द देतो. त्या ठिकाणी मी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जसे आमचे दैवत आहेत, त्याचप्रमाणे ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आमचं दैवत आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. त्याचं कारण एक आहे की आम्हाला ज्यांनी दिलं त्याच्याकरता आम्हाला बोलणं गरजेचं आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारचं, महायुती सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच या ठिकाणी सांगन की मला या आत्ता एक फोन आला साहेब आमदार साहेब की 7 आमदारांचे काहीतरी वरती नाव आली, त्याच्यामध्ये नाना तुमचं काही नाव दिसत नाही, म्हणजे इतर डोक्याबाज गाड्याचं नाव फोन होता. आणि याच्यामध्ये ते आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की रामोशी समाजाला आमदार खासदार होण्यापेक्षा आमचे नेते जे होते, आमची जात काय होती, तर आपल्याला 50 लाख रुपये त्या ठिकाणी पुरत नाही. त्यामुळं त्या याच्यामधलं 10 एकरामध्ये आपण हे कार्यालय करून तिथं लग्न सोहळा कार्यक्रम सर्व त्या ठिकाणी होणार आहे. आपण या ठिकाणी काळजीपूर्वक त्याच्यावरती लोकप्रतिनिधी आहेत, आमच्या शुभेच्छा पण आहेत की आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आमदार राहावं. आता तुमचं भांडण बघा, तुमच्या बाबाराजे म्हणजे तुम्हाला दोघांना शुभेच्छा, नाही तर मग त्यांना शुभेच्छा देत, म्हणजे तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. आज रविवारी या ठिकाणी 3 वाजता आचारसंहिता लागते आणि चालू होते, त्यामुळे आपण हा लवकर कार्यक्रम घेतला. मुख्याध्यापक सरांना या ठिकाणी सांगतो की आपण थोडा गडबडल्यासारखं दिसलं, पण त्याच्यामध्ये 1 दिवसात आपण किती काय करणार. काल त्यांना सांगितलं, त्यांचा फोन आल्यानंतर आपण म्हटलं की कार्यक्रम आपल्याला चांगला घ्यायचा आहे, आमदार साहेब हे सगळे आपण हे करा. 1 दिवसामध्ये अतिशय छान आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आपल्यालाही शुभेच्छा. मी मनापासून परत एकदा मला या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केला आणि या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या ठिकाणी बोर्ड लागला आणि त्यांचं पूर्ण महाराष्ट्रभर जी या ठिकाणून मुलं जी शिकून जाणार आहे त्यांचा इतिहास आणि त्यांचं सर्व कळवून जातील असं या ठिकाणी मला वाटतंय. मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय मल्हार, जय उमाजी. लोक काय होती, आमचा समाज काय होता, हा समाजाला ओळख जर कोणी देत असेल आणि त्या ओळखीपेक्षा आमदार खासदार, मी आज ज्या परिस्थितीत राहतो, ज्या याच्यामध्ये राहतो, ती मी आमदारापेक्षा मोठा याच्याप्रमाणे मी राहतो, माझ्या थाटामध्ये मी राहतो. त्यामुळे ते माझ्याकरता महत्त्वाचं नाही, माझ्याकरता माझा समाज आणि माझ्या समाजाची ओळख महत्त्वाची आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. येणाऱ्या काळामध्ये मी एवढंच सांगेन, आगे आगे देखो होता है क्या, सगळं काय होणार आहे. मी माझ्या समाजाला एवढंच सांगेन की आज या ठिकाणी आपल्याला हा सर्व सुवर्ण अक्षरात लिहिणारा हा दिवस आपण सर्वांनी या ठिकाणी आणलेला आहे. अण्णांनी आमदार साहेबांसमोर एक विषय या ठिकाणी मांडलेला आहे. आमदार साहेब आचारसंहिता लागणार आहे, नका काळजी करू, मोकळी होणार तुम्ही सगळी. आज अण्णांनी एक विषय आपल्या समोर मांडलेला आहे. तर याच्यामध्ये जे स्मारक आहे, आम्ही जर या ठिकाणी याच्यामध्ये जर एंट्री केली, सासवडमध्ये एंट्री केली तर छत्रपतींचा पुतळा आम्हाला दिसतो, डॉक्टर बाबासाहेबांचा त्या ठिकाणी पुतळा दिसतो. या भूमीमध्ये आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव एवढ्या मोठ्या संस्थेला लागलेलं आहे. आमची इच्छा आहे आणि आपण त्या ठिकाणी कबूल पण केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जागेची त्या ठिकाणी ही करून आपण सासवड सारख्या ठिकाणी
उमाजी नाईकांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी असावा, थोडं गार्डन वगैरे 10 गुंठे जरी त्या ठिकाणी असले तरी एक तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं स्मारक होणार आहे. दुसरा विषय, आपलं जी राष्ट्रीय स्मारक आहे, बिवडीमधलं जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या ठिकाणी आपल्याला 40-45 गुंठे 50 गुंठे काहीतरी आहेत. 5 कोटी रुपये आपल्याला त्यावेळेस बाकीच्या याच्यामधून काही निधींमधून आपल्याला त्या ठिकाणी आलते. पण त्या ठिकाणी जर राष्ट्रीय स्मारक करायचं असेल तर त्या ठिकाणी ते 5 कोटी रुपये न हे करता आपल्याला 40 गुंठे 50 गुंठे न हे करता आपल्याला त्या ठिकाणी 10 एकराची आपण मागणी केली होती. आपल्या स्मारकाच्या वरलगल्या साईडला रोडला काही याची जमीन आहे, फॉरेस्ट जमीन आहे. त्या फॉरेस्टचं दाखलं वगैरे काढून त्याचं एस्टिमेट करून मी देवेंद्रजींना दिलं आणि त्याच्यावरती 10 एकरावरती त्यांचं अभिप्राय वगैरे त्यांनी बाकीचं दिला. कलेक्टरचं आता आपली फाईल आहे साहेब, तुम्ही या पुरंदरमध्ये आमदार आहात, हे आचारसंहितेच्या याच्यामध्ये आता आपल्याला काही करता येणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आपण त्याचा पाठपुरावा करू आणि ती 10 एकर जमीन जर मिळाली तर त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक आपण करणार आहे. आपण 5 कोटी 10 कोटी न करता सरकारकडून 100 कोटी त्या ठिकाणी मागणार आहे. त्या ठिकाणी म्युझियम असन उमाजी नाईकांचं व सर्व महाराष्ट्रातल्या नेत्यांचं त्या ठिकाणी, क्रांतीवीरांचं त्या ठिकाणी आपण इतिहास त्या ठिकाणी होणार आहे. समाजाची जी UPSC MPSC करणारी जी मुलं आहेत त्यांची राहायची सोय नाही, त्यामुळे शिक्षण होत नाही, त्या ठिकाणी त्यांची सोय आपण राहण्याची सोय त्या ठिकाणी करणार आहे. समाजामध्ये इतर समाजामधल्या ज्या मुलामुलींचे लग्न आहेत, ज्यांचे ऐपत नाही, की एखादा छोटासा मंडप टाकून घरासमोर लग्न करतात, तर त्या ठिकाणी मोठं कार्यालय त्या ठिकाणी होणार आहे. आपण जर आता त्या शाळेच्या तिथं जर साहेब आपण कार्यक्रम जर घ्यायचा म्हणून त्या